आम्ही यांना पैसा अभावी यांनी पेशंट ऍडमिट करून नाही घेतलं म्हणून आम्ही भीक मागून पैसे आणले ते आणि त्यांना दिलेले आहेत. त्यांना पैशाचा इतका हलव्यात आलेला आहे की त्यांनी एका मातेचा जीव घेतलेला आहे. त्यांना बीओटीचा कवर मिळालेली जागा आहे, एवढं मोठं डोनेशन मिळून त्यांना हॉस्पिटल उभं करून दिलेलं आहे. पण त्यांनी लोकांची लूट केली आणि पैशासाठी त्यांनी एका महिलेचा जीव घेतलाय. म्हणून आम्ही येताना पैसे भीक मागून आणले आणि ती भीक आज आम्ही त्यांना दिलेली आहे. तुमचं काय बोलणं झालं का इथल्या कोणाशी? काय म्हणणे? आम्हाला 1 तास झालं त्यांनी उन्हात उभं केलेलं आहे. निवेदन घ्यायला येतो म्हणले तर अजून आलेले नाहीये. आता आम्ही बाय फोर्सफुली आज जाऊन त्यांना ते निवेदन देणार आहोत. पाहू शकता पुण्यातील हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे आणि या ठिकाणी पाहिलं असेल 2 दिवसांपूर्वी एका विवाहितेचा गर्भवतीचा मृत्यू झाला होता आणि रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला असा आरोप जो आहे तो केला जात होता आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी जमा झाले आहेत. भीक लागले म्हणून आम्ही आज दीनानाथ मंगेश हॉस्पिटलला भीक लागलेली आहे म्हणून आम्ही आज चिल्लर फेकली शिवसेनेच्या लोकांनी. आम्ही डॉक्टरांना एवढीच विनंती आहे की पहिल्यांदा त्यांनी आपल्या पेशंटचा विचार करावा. मंगेशकर रुग्णालयाचा संपूर्ण गोंधळ जो आहे तो सुरू आहे. शिवसेनेचे पदाधिकारी सोबत त्यांची बोला ताई, काय सांगा? जीव झाला छोटा. काल स्वीय सहाय्यक विजय यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं प्रशासन जबाबदार आहे. कारण 2 तास ती महिला इथे बिवळत होती. ती त्यांच्याकडे भीक मागत होती की माझ्यावरती उपचार करा, परंतु पैसे भरल्याशिवाय कुठलेही उपचार होणार नाही असा पवित्रा मंगेशकर हॉस्पिटलमुळे घेतल्यामुळे त्या महिलेचा नाहक बळी याच्यामध्ये गेला. त्यांना 2 मुली झाल्या. त्या जुळ्या मुली आज खरोखर मंगेशकर हॉस्पिटलच्या या हलगर्जीपणामुळे आईपासून पोरक्या झालेल्या आहेत. त्याचं उत्तर मंगेशकर हॉस्पिटल देणार आहे का? हे हॉस्पिटल उभारताना स्वर्गीय लताताई मंगेशकर यांचं असं मत होतं किंवा त्यांचं असं स्वप्न होतं की इथे दीन दुबळ्या गरीब लोकांचे मोफत उपचार झाले पाहिजे. त्यांना कोणताही पैसा न भरता गरिबांवरती उपचार केले गेले पाहिजेत. परंतु त्यांच्या या विचाराला, त्यांच्या या स्वप्नाला त्यांनी पूर्णपणे माती मोल ठरवलेला आहे. माननीय स्वर्गीय लताताई मंगेशकर यांची त्या या निमित्तानं अत्यंत आठवण होत आहे की काही तुम्ही बघितलेलं स्वप्न आणि आता चाललेले मंगेशकर हॉस्पिटलचं प्रशासन अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की तिथे अशा प्रकारे नागरिकांचे जीव जातात आणि या जीवाची किंमत पैशापेक्षा सुद्धा किरकोळ झालेली आहे. त्याबद्दल आम्ही या प्रशासनाचा धिक्कार करत आहोत. तर पाहू शकता पुण्यातील हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे. काही वेळापूर्वी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रतिनिधी जे आहेत या ठिकाणी त्यांनी येऊन या आंदोलकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आंदोलकांनी त्यांच्या अंगावर चिल्लर पैसे जे आहेत ते फेकले आणि त्यामुळं कुठेतरी या संपूर्ण प्रकरणाला गालबोट लागण्याचा प्रकार घडला होता. शिंदे गटातील हे सगळे शिक्षण कुठेतरी आक्रमक झालेले आहेत. तुला ताई, तुम्ही काय सांगाल? आज तुम्ही बघा, आम्ही त्यांना नियमाने निवेदन द्यायला आलो होतो आणि त्यांना जाब विचारणार होतो, पण त्यांची मुजोरी एवढी आहे की आम्हाला गेटवरती अडवलेलं आहे. त्यांना जर पैसेच पाहिजे तर आम्ही भीक मागून आज चिल्लर आणून त्यांना सुपूर्द केलेली आहे. आज शासनाच्या माध्यमातून रुग्णांसाठी एवढी मदत कार्य सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मदत करतायत. असं असताना एक निष्पाप महिला ही मुलांना जन्म देऊन मरते, मृत्युमुखी पडते, याला जबाबदार हे प्रशासन आहे. यांच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे अशी मी शासन दरबारी मागणी करणार आहोत. परंतु हे रुग्णालय जे आहे ते धर्मादाय रुग्णालय आहे. गरीब पेशंट असतील त्यांच्यावर खरं तर मोफत उपचार करणं आवश्यक आहे. असं असताना सुद्धा 10 लाख रुपयासाठी अडवणूक केली जाते आणि शेवटी त्या गर्भवती याच्यामध्ये मृत्यू होतो. यांना मृत्यू जबाबदार हाच गुन्हा यांच्यावरती दाखल झाला पाहिजे. तो जो माणूस त्याच्यावर जबाबदार होता त्याच्यावरती कारवाई झाली, तो निलंबित झाला पाहिजे आणि त्या दोन्ही मुलींचं पालकत्व या चॅरिटेबल ट्रस्टने स्वीकारलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. पुण्यातील हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे. काही वेळापूर्वी खरं तर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी या आंदोलनकर्त्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी जमा झालेल्या आंदोलकांनी अशा प्रकारे चिल्लर पैसे जे आहेत ते त्यांच्या अंगावर फेकून मारले आणि कुठेतरी या संपूर्ण घटनेला एक प्रकारे गालबोट लागण्याचं पाहायला मिळतंय. ते पाहू शकता आपण, आंदोलक खरं तर रुग्णालयात शिरण्याचा प्रयत्न करतायत आणि पोलिसांनी त्यांच्यामध्ये कुठेतरी या ठिकाणी झटापट होताना दिसते. पोलीस या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतायत. आंदोलकांना कुठल्याही परिस्थितीत रुग्णालयात प्रवेश करायचा आहे असा त्यांचा आक्रमक पवित्रा जो आहे तो या ठिकाणी दिसून येतोय. मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी
पुणे पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे तो देखील या ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळतंय. तर काही दिवसांपूर्वी पुण्यातील याच रुग्णालयात एका गर्भवती महिला उपचारासाठी आणलं होतं. मात्र 10 लाख रुपये अनामत रक्कम भरावी अशी मागणी जी आहे ती रुग्णालयाने केल्याचा आरोप केला जातोय. आणि त्यानंतर या गर्भवती महिलेला इतर रुग्णालयात शिफ्ट करत असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि या घटनेनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जातोय. आणि आपण पाहू शकता मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी जे आहेत या रुग्णालयाच्या बाहेर एकत्र जमले असून रुग्णालयाविरोधात तीव्र संताप या ठिकाणी व्यक्त केला जातोय.